नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, 1-1.5 तासापूर्वी तुमचा पीसीएमचा निकाल लागलेला आहे. जसा निकाल लागला सगळ्यात पहिले मी अनाउन्समेंट केली युट्यूब वरती, ठीक आहे. आणि जसा निकाल लागला त्यानंतर त्या निकालाच्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शन तुम्ही एकदा बघा बाळांनो. 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एकच कॉमेंट केलेली आहे, सर आमचे एवढे जास्त मार्क आले तरी आमचे एवढे कमी पर्सेंटाईल येत आहे. सर माझे 80 मार्क होते, 90 मार्क होते, 100 मार्क होते तरी 20-25 पर्सेंटाईल येत आहे. हे असं का झालेलं आहे? आमचा रिझल्ट नवीन येईल का? या सगळ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला 2 ते 3 मिनिटात सांगणार आहे बाळांनो. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, कारण आता आपले व्हिडिओज खूप जास्त येणार आहेत बाळांनो. कारण जोपर्यंत ऍडमिशन एक चांगल्या कॉलेजमध्ये होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला आता सोडणार नाही, ठीक आहे. काय झालेलं आहे निकालामध्ये, खरंच काही स्कॅम झालाय का बघूया, ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. काही अडचण असेल तुम्हाला तुम्ही मला व्हॉट्सअपद्वारे विचारू शकतात बाळांनो, ठीक आहे. आता रिझल्ट स्कॅम खरंच झालेला आहे का? पहिली गोष्ट बाळांनो, आपल्याला सीईटी सेल कडून उत्तर हवंय, कारण भरपूर विद्यार्थ्यांचं, आता तुम्हाला माझ्यावर विश्वास पटत नसेल, या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शन मध्ये सुद्धा मी गॅरंटी देतो 1000 विद्यार्थी असे कॉमेंट्स करतील जे सांगतील की 80 मार्क होते आमचे 20 पर्सेंटाईल आले, आमचे 100 मार्क होते आमचे 40 पर्सेंटाईल आले. असे खूप सारे विद्यार्थी आहेत आणि 1-2 विद्यार्थ्यांनी हे केलं असताना मी विश्वास ठेवला नसता. 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी असे कॉमेंट्स करतात बाळांनो, है ना. आपल्याला सीईटी सेल कडून काही ना काही या गोष्टीचं उत्तर पाहिजे. दुसरी गोष्ट, आता आपल्याला काय करायचं, जर तुमच्या सोबत सुद्धा ही गोष्ट झालेली आहे, ठीक आहे, तुम्हाला दुसरी गोष्ट काय करायची आहे, आता तुम्हाला आन्सर की डाउनलोड केली असेल तुम्हाला ग्रीव्हन्सेस रेज करायचे बाळांनो. तुम्ही सीईटी सेलच्या वेबसाईटवरती जा, तुमचं लॉग इन करा, त्याच्यामध्ये ग्रीव्हन्स तिकीट तुम्हाला रेज करायचे. त्या ग्रीव्हन्स तिकीटमध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण इश्यू लिहायचा आहे बाळांनो, प्लस तुमची आन्सर की तुम्हाला तिथं पेस्ट करायची. जर आन्सर की नसेल तर काहीच उपयोग नाही, ठीक आहे. प्लस त्यानंतर तुम्हाला मेल करायचा आहे सीईटी सेलला तुमचा इश्यू आणि तुमची आन्सर की बाळांनो, है ना. नक्कीच सीईटी सेल कडून आपल्याला या गोष्टीवरती काही ना काही उत्तर पाहिजे. जोपर्यंत तुमचे मेल सीईटी सेलला जात नाही तोपर्यंत सीईटीला समजणार नाही. मी मोठे 4 व्हिडिओ बनवले बाळांनो, माझा व्हिडिओ तुम्ही प्रशासनाकडे पोहोचू शकणार तर नक्कीच पोहोचवा, पण मला ठाऊक आहे की प्रशासनापर्यंत नाही पोहोचत माझा व्हिडिओ, तर तुम्हाला मेल करणं खूप गरजेचं आहे बाळांनो. तुमचा इश्यू आणि आन्सर की नक्कीच लगेच मेल करा सीईटी सेलला, कारण खूप इश्यू मी बघतोय, कॉमेंट्स तुम्ही बघू शकतात विद्यार्थ्यांचे. आणि आता बाळांनो भरपूर महत्वाचा प्रश्न, आम्हाला कॉलेज भेटेल का? 0 पर्सेंटाईलला सुद्धा कॉलेज भेटून जातं. तुम्ही लास्ट इयरची कट ऑफ लिस्ट चेक करा, 0.08% कॉलेज भेटलेलं आहे. फार्मसी कॉलेज पण भेटलंय, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सीएस ब्रांच सुद्धा भेटलेली आहे बाळांनो, ठीक आहे. कॉलेज भेटून जाईल या गोष्टीची मी तुम्हाला 101% गॅरंटी देतो, ठीक आहे. पण कसं काय भेटेल? योग्य काउन्सिलिंग नाही, योग्य कॉलेज लिस्ट नाही, ठीक आहे. तुम्हाला आता बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा पुढे जावं लागेल बाळांनो. 50% गेम तुमचा अजूनही बाकी आहे, आतापर्यंत फक्त 50% झालेला आहे. त्यासाठी आपण महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे बाळांनो. जरी तुमचा कमी स्कोर असेल तरी तुम्ही महाराष्ट्राच्या एक नंबर 1 कॉलेजमध्ये जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. बाय युझिंग बेस्ट कॉलेज लिस्ट, बेस्ट काउन्सिलिंग, ठीक आहे. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर अलॉट होतील, तेच तुमची कॉलेज लिस्ट बनवतील. आतापासून तर जोपर्यंत तुम्ही ऍडमिशन होत नाही बाळांनो तोपर्यंत प्रत्येक स्टेपवरती कॅप राऊंड मध्ये कॉलेज कसं बुक करायचं, स्पॉट राऊंड मध्ये कसं, आयएलएस मध्ये कसं, डॉक्युमेंटेशन कसं, प्रत्येक गोष्ट तुमची पर्सनल काउन्सिलर तुम्हाला व्यवस्थित सांगेल. कारण तुमच्या समोर पूर्ण अंधार आहे बाळांनो, ठीक आहे. तुम्हाला आता काहीच माहित नाही, पुढची ऍडमिशन प्रोसेस, काहीच कॉलेजेस बद्दल माहित नाही, ठीक आहे. तुमचा हात धरून तुम्हाला एक चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी माझी आहे. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आणि लास्ट इयर असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते तरी ते आज 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय का? फक्त एका चुकीमुळे. त्यांचे पर्सेंटाईल खूप चांगले होते पण त्यांना 350 कॉलेजेसचं नॉलेज नव्हतं महाराष्ट्राचं. त्यांना कॉलेज बुक कसं करायचं, नेक्स्ट राऊंडला कसं जायचं, ऑप्शन लिस्टमध्ये एक छोटीशी चूक झाली ना ऍडमिशन कॅन्सल होऊन जातं. आणि त्यांच्यासोबत त्याच गोष्टी झाल्या. की तुमच्यासोबत नको व्हायला बाळांनो. कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या, पण काउन्सिलिंग मध्ये नक्कीच एनरोल करा. डॉक्युमेंटेशन पासून तर तुमचं व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, स्पीच, सगळ्या गोष्टी याच्यात कव्हर्ड असतात बाळांनो आपल्या काउन्सिलिंग मध्ये. स्कॉलरशिप मध्ये लास्ट इयर विद्यार्थ्यांना 2 ते 3 लाख रुपये फीस होती वर्षाची, ती आपण 0 करून टाकली, ठीक आहे. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर भेटतो, तो नेहमी तुमच्या सोबत असतो आतापासून तर जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत, ठीक आहे. तेच तुमची कॉलेज लिस्ट बनवतात, तुमचे किती पर्सेंटाईल, ठीक आहे, किती पर्सेंटाईल, कोणती कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते, जेणेकरून एक कमी मार्क्सला पण तुम्हाला एक चांगलं कॉलेज अलॉट होऊन जातं बाळांनो. आणि डेफिनेटली ही गोष्ट पॉसिबल आहे योग्य काउन्सिलिंगने, योग्य काउन्सिलरने बाळांनो, ठीक आहे. जर तुमच्या हाय पर्सेंटाईल जरी असतील, लो पर्सेंटाईल जरी असतील बाळांनो, तरी अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. जर हे 50% काम व्यवस्थित केले तुम्ही बेस्ट कॉलेज लिस्ट बनवून बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा, फक्त नेक्स्ट 4 वर्षाचा प्रश्न नाही बाळांनो, 20 वर्षाचा प्रश्न आहे, ठीक आहे. प्रत्येक क्षणी तुम्ही रिग्रेट करणार जर चुकीच्या कॉलेजमध्ये पोहोचले तर. नक्कीच एनरोल करा बाळांनो. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केला जातील. चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर तुम्ही मला 9373556121 या नंबरला मला तुम्ही विचारू शकतात, व्हॉट्सअप करू शकतात. कॉल्स जर तुम्ही केले तर मी कॉल बॅक थोड्या वेळानंतर करेल. सगळे कॉल आता माझ्याकडनं रिसीव्ह करणं पॉसिबल नाहीये मला, ठीक आहे. नक्कीच एनरोल करा आणि या गोष्टीवरती सीईटी सेलला नक्कीच उत्तर द्यावं लागेल. आपल्याला उत्तर पाहिजे सीईटी सेल कडून की असं का झालेलं आहे, ठीक आहे.
आपल्याला सीईटी सेल कडून उत्तर हवंय बाळांनो. ठीक आहे, आता जितके पर्सेंटाईल आले असतील तुम्हाला त्याच गोष्टीवर जर रडून राहायचं असेल बाळांनो तर बसून राहा त्या गोष्टीवरती. जर पुढे वळायचंय, काही ना काही आपल्याला करायचं, आता जेवढे पर्सेंटाईल असतील 20 असतील 22 असतील त्या पर्सेंटाईलने जर आपल्याला पुढचं आयुष्य आपल्याला घडवायचंय तर चांगले पर्सनल काउन्सिलिंग, चांगली कॉलेज लिस्ट खूप गरजेची आहे. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. काही अडचण असेल मी तुम्हाला नंबर दिला त्या नंबरवर विचारा. खाली न्यू टर्न ऍप तुम्हाला डाउनलोड करून त्याच्यामधून काउन्सिलिंग एनरोल करायची बाळांनो. NEWTURN. ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.